म्हाडा लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर आपल्याला एक क्रायटेरिया असतो, की ते 10 वर्षांनी विकता येते. तसं सिडको लॉटरीमध्ये सुद्धा सेमच आहे. ई-डब्ल्यू-एस, एल-आय-ची टाइपची जी घरे असतात, जसे की सिडको लॉटरीमध्ये ई-डब्ल्यू-एस टाइपचं जर घर आपण घेतलं, तर घर आपल्याला घेतल्यानंतर ते आपल्याला 5 वर्षानंतर विकता येते. हे ई-डब्ल्यू-एस टाइपचे नियम आहेत. एल-आयचीसाठी हे 3 वर्षाचा नियम होता, जे सिडको लॉटरीमध्ये असतात. परत आजच्या वृत्तपत्रामध्ये न्यूजमध्ये जी बातमी आलेली आहे, की म्हाडाचं जे घर आहे, जे म्हाडाचं घर घेतल्यानंतर आपल्याला जर आपल्याला विकायचं असलं तर त्याचे काही नियम असतात. जसे की 15% सर्वसमावेशक योजनेची घरे असतात, 20% सर्वसमावेशक योजनेची घरं असतात. म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजना असते म्हाडाची त्याच्यातले काही घरे असतात. त्या बी चाळ पुनर्विकास प्रकल्प असतात त्याचे काही असे म्हणजे नियम असतात. म्हाडाचं घर घेतल्यानंतर एक कंडिशन असते की आपल्याला ते 10 वर्षांनी विकता येत नाही. पण आता ती अट शिथिल करण्यात येणार आहे, अशी बातमी आलेली आहे. ती बातमी काय, कशी आली, कुठे आली याची पूर्ण बातमी आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला असेच सिडको आणि म्हाडा लॉटरीमध्ये जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळत असते. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. म्हाडाचे घर लगेच विकणे शक्य. 5 वर्षांनी अट काढून टाकण्याची हालचाली. नागरिकांना परवडणाऱ्या घरे देण्याचे काम म्हाडाच्या माध्यमातून केले जाते. तर गरजूंनाही घरे उपलब्ध व्हावीत यासाठी सोडतीतील घरांसाठी अनेक अटी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे म्हाडाचा घराचा ताबा मिळाल्यापासून पुढील 5 वर्ष हे गाडेधारकाला विकता येत नाही. जे गाडेधारक असतात, जे गाडे शॉप्स, जी म्हाडाची लॉटरी निघत असते, त्याचा मिनिमम तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला घराचा ताबा मिळाला तिथून 5 वर्ष आपल्याला विकता येत नाही. पण यापुढे मात्र म्हाडाच्या सोडतीतील घरांचा ताबा मिळाल्यानंतर ते केव्हाही विकण्याची मुभा विजेत्यांना, गाडेधारकांना मिळण्याची शक्यता आहे. 5 वर्ष घर न विकण्याची अट लवकरच काढून टाकली जाण्याची शक्यता आहे. या दृष्टीने म्हाडाकडून हालचाली सुरू आहेत. या संबंधीचा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच म्हाडाच्या प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. याच्यावरती आता जो प्रस्ताव आहे तो तयार झालेला आहे आणि म्हाडाची प्राधिकरणाची मीटिंग असते, आता त्याच्यामध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास म्हाडाची घरे घेऊन ही तात्काळ विकली जातील आणि त्यामुळे गरजूंना घरे देण्याचा म्हाडाचा मूळ उद्दिष्टाला हरताळ फासणे जाण्याची शक्यता आहे, अशी बातमी आलेली आहे. त्यानंतर म्हाडाच्या सोडतीतील गरजूंना घरे मिळावीत आणि अन्य कारणांसाठी म्हाडाच्या सोडतीतील घरांचा ताबा घेतल्यानंतर ते घर काही निश्चित कालावधीसाठी विकता येणार नाही, अशी अट म्हाडाने घातली होती. म्हाडाचं घर समजा एक गाड्यासाठी 5 वर्षाची अट ठेवण्यात आलेली. जे सदनिका असतात म्हाडा लॉटरीमध्ये लागलेले असतात, त्याच्यासाठी ही अट म्हाडाने सुरुवातीलाही 10 वर्ष म्हाडाचे घर विकता येत नव्हते. बेकायदेशीर घरे विकल्यानंतर अशी घरे विकण्याच्या खूप साऱ्या तक्रारी म्हाडाकडे आलेल्या होत्या. ही अट घातल्यामुळे सध्या ताबा मिळालेल्या म्हाडाच्या घराची पुढील 5 वर्ष गाडेधारकाला विक्री करता येत नाही. असे असताना मोठ्या संख्येने घरे विकली जात असून घरे विकत घेण्यात अडचणीत येत असल्याचे म्हाडाने मुद्दा हा उपस्थित केलाय. जी घरे लागलेली असतात, काहींच्या काही काही प्रॉब्लेम असतात, ते प्रॉब्लेम म्हणजे समजा जर काही फॅमिली प्रॉब्लेम आलेला असेल, काही म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेम असतात, तर त्यांना जे घर लागलेलं असते, पण त्यांना ते एक नियम आहे, की तुम्हाला 5 वर्ष गाड्या विकता येत नाही आणि घर 10 वर्ष विकता येत नाही. पण असे सुद्धा काही म्हणजे घरं विकल्या गेलेली आहेत, असा मुद्दा हे म्हाडाकडे म्हणजे अशी प्रश्न म्हाडाकडे उपस्थित झालेले आहेत. या म्हाडाने या 5 वर्षाची रद्द करण्याची हालचाली केलेली आहे. म्हाडा प्राधिकरणाची 301वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत 5 वर्ष, 10 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधी घरे विकत घेतलेल्यांची नावे घर हस्तांतरित करण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावादरम्यान चर्चेदरम्यान आता सोडत प्रक्रिया पूर्णतः संगणकीय झाली असून अर्जदारांची सर्व माहिती म्हाडाकडे असते. एकदा लाभार्थी ठरलेल्या म्हाडाकडे अर्जदारास पुढे म्हाडाच्या सोडतीस व सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेता 5 वर्ष घर न विकण्याची अट काढून टाकण्याबाबतची चर्चा झालेली आहे. ही अट का घेण्यात आलेली आहे? आता ही सर्व म्हाडाची लॉटरी आहेत, ही सर्व संगणकीयप्रमाणे म्हणजे आता सर्व संगणकीय प्रमाणित झालेली आहे. पूर्वी म्हाडाच्या लॉटरीमध्ये जी घरं होती त्यावेळेस पूर्ण संगणकीय प्रणाली नव्हती, त्यामुळे कोणाचाही डेटा त्यांच्याकडे सहज उपलब्ध होत नव्हता. पण आता ही संगणकीय प्रणाली उपलब्ध झाल्यामुळे जर तुम्ही म्हाडाचं एकदा घर घेतलं तर आपल्याला परत घर येतात नाही, पण तुम्ही ते घर विकू शकता आणि परत लॉटरीमध्ये भाग घेऊ शकत नाही, कारण की तुमचा पूर्ण डेटा हा म्हाडाकडे उपलब्ध राहतो. म्हणून आपण यावेळेस लॉटरीमध्ये सुद्धा खूप वेळा
आपल्या कमेंट येतात आणि कमेंटला आपण उत्तर देतो आणि सांगतो की एकदा तुम्हाला म्हाडाचं घर लागलं, एकदा तुम्हाला सिडकोचं घर लागलं, म्हणजे सरकारी योजनेमध्ये जर तुम्हाला कोणतेही घर लागलं तर परत आपल्याला दुसऱ्या घरासाठी आपल्याला ऍप्लिकेशन करता येत नाही. हे मी वेळोवेळी प्रत्येक कमेंटला सुद्धा उत्तर देत असतो. हा प्रस्ताव तयार करताना कुठेही म्हाडाचा मूळ उद्दिष्टांना धोका पोहोचणार नाही याचा विचार केला जाणार असल्याचे म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणजे हा जो प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे याच्या प्रकारे कोणत्याही प्रकारे म्हाडाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. गृहनिर्माण विभागाच्या आदेशानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाने ही अट काढण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून हालचाली सुरू केल्यात. हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाणार असल्याने सूत्रांनी सांगितले. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर सर यांनी हा विषय विचारला असता त्याने बैठकीत यासंबंधीचा चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, मात्र अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. समजा जर प्रस्ताव पास झाला तर आपल्याला जी म्हाडाची घर आहेत ते घेतल्यानंतर आपल्याला ताबडतोब विकता येईल असं आपल्याला आजच्या न्यूजमध्ये आलेल्या बातमीमध्ये सांगतात येते. या विषय व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक हेल्पफुल व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.